आठवण, हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा. नमस्कार, मी अरुण आंधळे पाटील. आपण पाहतात नवमहाराष्ट्र. आज आपण महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी आता सध्या घडत आहेत त्याविषयी चर्चा करणार आहोत. आणि विशेष म्हणजे वाल्मिक अण्णा कराड हा जो नवीन वाल्या कलियुगामध्ये महाराष्ट्रात उदयास आलेला आहे, त्यांनी कशा प्रकारे आपलं गुंडाराज बीड जिल्ह्यात संपूर्ण पसरवलेलं होतं. आज त्याची कितीतरी हजारो कोटीची प्रॉपर्टी उघडकीस येत आहे आणि त्या इसमास मंत्री धनंजय मुंडे यांचा पाठिंबा आहे, ते त्यांचे उजवे हात आहेत, हे आता जवळजवळ सिद्ध झालेलं आहे आणि ते धनंजय मुंडे यांनी कबूल देखील केलेलं आहे. दुसरीकडे या पंकजाताई मुंडे एका दसऱ्याच्या भाषणात असं म्हणाल्या होत्या की धनंजय मुंडे यांचं पान देखील हलत नाही, असे ते वाल्मिकांना कराड आहेत. आणि हे त्यांनी देखील मान्य केलेलं आहे. परंतु का कोणास ठाऊक महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, हे धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत आहेत. आणि त्यामुळं भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी आणि सोबत एकनाथ शिंदेसुद्धा यांची आबरू चव्हाट्यावर येत आहे. त्यांची लोकप्रियता एक महिन्यामध्येच बरीचशी कमी झालेली आपणास पाहावयास मिळत आहे. कारण मराठा समाजामध्ये याबाबत खूप रोष आहे. मित्रांनो, एखाद्या समाजाचा गुंड एखाद्या समाजात पैदा व्हावा हे आपण समजण्यासारखं असतो, त्या समाजाचा त्यात दोष नसतो. परंतु एखाद्या गुंडाच्या मागे समाज उभं राहावं हे या देशाचं, या महाराष्ट्राचं चांगलं लक्षण नाही. आणि काही प्रमाणात असेच त्यांच्या वंजारी समाजातील काही गुंड प्रवृत्तीचे किंवा वाल्मिक कराड किंवा धनंजय मुंडे यांचे लाभार्थी आज त्यांच्या बाजूनं उपोषणं करत आहेत, उभे राहत आहेत आणि बिनधास्तपणे ते त्यांची गुंडांची बाजू घेत आहे. आता वाल्मिक कराड आणि जे टोळी होती त्यांनी काय काय प्रताप केले या बीडमध्ये, हे आपण हळूहळू रोज पाहता होतो. असो मग ते राखेचा विषय असो, त्या एनर्जी कंपन्या असो, कृषी विभागातील हार्वेस्टर असो, विमा कंपन्यांचे खूप मोठा भ्रष्टाचार धनंजय मुंडे आणि त्याच्या या टोळीने केलेला आहे. परंतु आता सरकार मात्र धनंजय मुंडे आज पाठीशी घालत आहे. आता ते कशामुळं हा आता एक संशोधनाचा विषय बनलेला आहे. कारण या अगोदर देखील अनेक मंत्र्यांनी आपणास माहीत आहे राजीनामा दिलेले आहेत. आता तो आपला दुसरा विषय आहे, तो आपण इतर याच्यात घेऊ. परंतु आज विषय आहे की नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे जो परमपूज्य गुरुमाऊली यांचा श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, त्या ठिकाणी जो आश्रम आहे, त्या आश्रमावरती तृप्ती देसाई नामक महिलेने अत्यंत गंभीर आणि खालच्या थराची जाऊन टीका केलेली आहे. आता आपण पब्लिसिटी किंवा जो मीडियाचं जे एक रूप आपण आगळं वेगळं पाहतोय, आता अनेक यूट्यूब चॅनल्स उदयास आलेत. घरोघरी आता यूट्यूब चॅनल काही तयार होतात. बाकीचे जे चॅनल्स आहेत ते आपण पाहतो TRP वाढवण्यासाठी. अशा ज्या तृप्ती देसाई असतील किंवा इतर अनेक अशा, मागे ती पूनम प्राजक्ता माळी आणि असे विषय घेऊन मग संजय जे राऊत आहेत त्यांचं ते सकाळी जी बांग देतात ते 9 वाजता ते असो. तर अशा ह्या ज्या मीडियाने एक असं एक आता अक्राळ विक्राळ असं रूप या भारतातील सोशल मीडियाने धारण केलेलं आहे. आणि ते खऱ्याचं खोटं, खऱ्याचं खोटं, खऱ्याचं खोटं असं करण्याचं काम सध्या सुरू करत आहेत. मग त्यातून ती कोण एक वानखडे कोणतरी आहे, नंतर ही तृप्ती देसाई असेल किंवा अशा काही महिला आहेत ज्या म्हणजे पब्लिसिटीसाठी मीडियामध्ये चर्चेत राहण्यासाठी असे उपद्रव करतात. आता या तृप्ती देसाईने गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्यावरती आरोप केलेला आहे की त्यांनी 3 महिलांचं म्हणजे काय ते हे केलेलं आहे, त्यांच्याविषयी त्यांच्यावरती अत्याचार केलेला आहे. परंतु वाल्मिक कराड हा त्यांच्या निकटचा असल्यामुळं वाल्मिक कराडनी हे प्रकरण 1 वर्षापूर्वी मिटवलं. त्यांना सह्याद्री या तिथीगृहावर बोलून त्या महिलांना प्रेशर आणून ते प्रकरण मिटवलं. आणि म्हणून मग त्याची परतफेड म्हणून दिनांक 15 आणि 16 वाल्मिक कराड आणि तो कोण साठी आहे, हे दोघे हे क्रूर कर्म आपण झालो, नराधम ज्याला म्हणू, माणसे मारणारे खाटीक यांना म्हणू,
हे दोघे त्या आश्रमात जाऊन 15 आणि 16 तारखेला राहिले. तसे CCTV फुटेज देखील पोलिसांनी त्यावेळी तपासले, परंतु त्याने ते प्रकरण दाबलं. आणि त्या बाईने असा आरोप केला आहे की गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चांगले संबंध आहेत. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध चांगले आहेत आणि अनेक मंत्री संत्री जाऊन त्या ठिकाणी मोठमोठ्या देणग्या देतात आणि आपले पैसे गुंतवतात. अशा प्रकारचे गंभीर आरोप त्या बाईने त्या महिलेने केला आहे. आणि मग तिने असंही पुढं म्हटलेलं आहे की मी त्या ठिकाणी त्या महिलांना पुढे करील आणि त्यांच्याकडून ते खरी सत्यस्थिती बाहेर आणेल. परंतु त्या महिला कोण, ती सत्यस्थिती काय, हे मात्र त्या बाईने सांगितलं नाही. म्हणजे फक्त प्रसिद्धीसाठी अशा प्रकारे जर एखाद्या आश्रमावरती एखाद्या साधू संतावर असे आरोप होत असतील तर याला कुठेतरी मित्रांनो आळा घालायला हवा. आता तिनं आसाराम बापू किंवा तो राम रहीम यांची जी उदाहरणं दिली तर त्या ठिकाणी ते घडलेलं होतं आणि त्यामुळं ते उघडकीस आलं. परंतु माऊलींच्या आश्रमामध्ये अशा प्रकारे घटना घडलेल्या उजेडात आलेल्या नाहीत आणि जे काय आलं होतं ते त्या ठिकाणी ते प्रकरण मिटलं गेलं, म्हणजे त्यात तथ्य नाही असं आढळलं गेलं असं आपण म्हणूया. आणि खरोखर जर काही असं घडलेलं असेल तर त्या महिलांनी पोलीस स्टेशनमध्ये यायला हवं होतं किंवा या अगोदर तृप्ती देसाईला भेटायला हवं होतं, अंजली दमानी यांना भेटायला हवं होतं. आता अंजनी दमानी असतील किंवा ते आमदार असतील इतर भाजपचे असतील राष्ट्रवादीचे, हे लढतात सुरेश धस वगैरे, तर ते एका आपल्या जीवाची बाजू लावून त्या ठिकाणी या गुंडांवरती आरोप करत आहेत, त्याचे पुरावे देत आहेत आणि ते आरोप हळूहळू खरे देखील होत आहेत. परंतु मग या अशा ज्या महिला आहेत, ती संगीता वानखेडे असेल किंवा ही तृप्ती देसाई असेल, मग अशा महिला त्यांना वाटतं मग आपणच मागे पडतो, मग काहीतरी सनसॅनिटी निर्माण करण्यासाठी हे असे आरोप केले जातात. कारण पुरावे न देता हे असे आरोप करणं हा देखील मोठा गुन्हाच आहे मित्रांनो. आणि मग ही महिला एका लाखो म्हणजे श्रद्धाळूंचं, स्वामी समर्थ सेवेकऱ्यांचं जे आदरस्थान आहे त्याच्यावरती आरोप त्यांनी केलेले आहेत. आणि नंतर जेव्हा चौकशी झाली त्यावेळी त्या ठिकाणचे जे गुरुमाऊलींचे चिरंजीव आहेत आबासाहेब मोरे, त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं मीडियाला की ते दत्त जयंती 15 की 16 तारखेला होती, त्यावेळी ते वाल्मिक कराड त्या ठिकाणी आले होते. पण त्या ठिकाणी खूप आता अशा दत्त जयंती असेल किंवा इतर गुरुवारी वगैरे त्या ठिकाणी खूप गर्दी असते. या गर्दीत तो वाल्मिक कराड आला देखील असेल आणि गेलाही असेल. कारण वाल्मिक कराडला जेव्हा हे समजलं की आपल्यावरती खंडणीचा गुन्हा 9 तारखेला दाखल झाला आहे, तेव्हापासून त्याने मग परमेश्वर चरणी म्हणजे देवदेव करण्याचा त्यांनी सपाटा लावला. त्याला वाटलं आपलं हे जे केलेलं पाप आहे आपण एवढं 10-20 वर्षात, ते आपण देवाच्या दारी गेलो म्हणजे देव आपल्याला माफ कराल. मित्रांनो, असं होत नसतं. तुमचं माप, तुमचं कर्म, तुमचं पुण्य हे तुमच्याबरोबरच राहतं नेहमी. ते कुठे गंगेत स्नान केलं म्हणजे पुण्य जातं, ही अंधश्रद्धा कोणीही बाळगू नये. कारण तुम्ही जर पाप करून अशा ठिकाणी जर नदीत आंघोळ करून ते पाप मिटत असेल तर मग पापाचा डोंगर उभा राहिला अशा प्रकारे समाजामध्ये. आणि मग त्या महिलेने जे आरोप केलेले आहेत की त्या ठिकाणी तिने गुरुमाऊलीवर आरोप केल्यानंतर तिनं पाहायला पाहिजे होतं की ही इथं आली का, इथे राहिली का. आश्रमामध्ये जो आतमध्ये आश्रम आहे त्या ठिकाणी राहण्याची कोणतीही व्यवस्था नाही. आम्ही अनेक वेळा त्या ठिकाणी गेलेलो आहे, परंतु आश्रमाच्या गेटजवळ एक निवासस्थान आहे, त्या ठिकाणी भाविकांची राहण्याची सोय होते. आता जर असे गुंड नाव वगैरे बदलून त्या ठिकाणी आले राहिले असतील, कारण त्याच्याकडे आपणास माहिती होते 100 बँक अकाउंट त्याची, 17 मोबाईल त्याच्याकडे, मग आधार कार्ड किती असतील, पॅन कार्ड किती असतील या इसमाकडं, याची प्रॉपर्टी 1000-2000 कोटीची प्रॉपर्टी, याच्या बायका किती, त्याच्या ठेवलेल्या रखेल किती, याचा तपास लागत नाही. आता त्याचे जे आका आहेत धनंजय मुंडे यांच्या काही बायकांचा काही तपास लागत आहे हळूहळू. त्यांनी पैसे कुठे डेव्हलप केले, कोणत्या अभिनेत्री नेत्रीकडं, ते हळूहळू उघड होत आहे. परंतु या ठिकाणी जो आरोप करण्यात आलेला हा आहे अत्यंत गंभीर. आणि दुसरी गोष्ट, हा जो आरोप करणारी महिला आहे ही भंपक महिला आहे. हिने या अगोदर देखील भारतातील साधू संतांवर, आपल्या इंदोरीकर महाराजांवर देखील तिने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर शनी शिंगणापूरला ही बाई गेली, त्या ठिकाणी सांगितलं की महिलांवर अत्याचार होता. अरे तुला नवऱ्याला जी बायको मानत नाही तिला पातिव्रत्य काय माहिती असेल. जी देवाला माहीत नाही तिला काय माहिती की देवावर शनी महाराजाला महिलांचा स्पर्श होतो किंवा नाही होतो.
त्यावेळी तिने अशा तिच्यासारख्या काही जमा केल्या आणि त्या ठिकाणी तिनं त्या शनी महाराजाला जाऊन अभिषेक घातला. मित्रांनो, एक हिंदू धर्मावरती हा घाला घालण्याचं काम, श्रद्धेवरती घाला घालण्याचं काम ती महिला करत आहे. आणि अशा प्रकारे इंदोरीकर महाराज झाले, शनिदेवचं ते हे झालं आणि आता गोमाऊलींच्या मागे ती लागलेली आहे. आणि आमचं तेच सांगणं आहे, तिला एक आव्हान आहे या महिलेला, ही जी कोण ही भटकत असते ही प्रसिद्धीसाठी, आणि त्या ठिकाणी तिला एक आव्हान आहे की मशिदीमध्ये सुद्धा महिलांना नमाज पढण्यास बंदी आहे. आता आम्ही याच्यात जातो, तू खास तुझ्या जातीची किंवा तुझ्या वंशाची असेल तर तू कोणत्याही मशिदीत जाऊन नमाज पढून दाखव, तर तू खरी अवलाद आहे असं आम्ही मानू. नाहीतर तुझ्यासारख्या महिलेला हिंदू धर्मातील महिलांनीच आता नीट करावे, ही एकच आता शेवटचा उपाय बाकी आहे. कारण अशा ज्या महिला असतात यांचा तो धंदाच असतो, यांचा तो व्यवसाय आहे, फक्त हिंदू धर्मावरती टीका करणे. मग त्यांचे जे कोणीतरी असतात ज्यांनी ह्या पाळलेल्या असतात अशा महिला बोलण्यासाठी, मग त्यांचे ते जे आका असतात ते त्यांना मग पैसे पुरवतात, त्यांचे लाड पुरवतात आणि त्यांना मग भुंकायला लावतात. आणि त्यांनी छू म्हटलं की ह्या गल्लोगल्लीत आपण पाहतो भाद्याच्या महिन्यात कशा फिरत असतात, अशा प्रकारे या भुंकत असतात आणि हिंदू धर्मावरती आघात करत असतात. परंतु आपला धर्म आपण म्हणतो सहिष्णू आहे. महात्मा गांधी सांगतात, या गालावरती कोणी मारलं तर त्याच्यापुढं दुसरा गाल करायचा आणि याच्यावरती मार बाबा असं म्हणायचं. आपल्याला माहिती आहे याच्या ती अंधारी कोणतरी आहे, सुषमा अंधारी, तिनं हिंदू धर्मावरती अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. तिनं ते नामदेवराव राय जे कुत्र्याला वगैरे तुंप चारायचे त्यांच्यावर टीका केली, महानुभाव पंथांवर टीका केली, ज्या 16 ते गुरुवार धरतात महिला त्यांच्यावर टीका केली. त्यांनी प्रभू रामचंद्रांना सांगितलं की तू शबरीबरोबर हमने तुमको देखा तुमने हमको देखा खेळत होते. म्हणजे इतक्या नीच पातळीवरच्या महिला, आणि त्यात शिवसेनेची महासाहेब बनलेली आहे, शिवसैनिकांची महासाहेब बनलेली आहे. आणि उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, संजय राऊत असतील किंवा इतर सर्व नेते तिचा पदराखाली राजकारण करत आहेत. काय दिवस आलेत मित्रांनो हिंदुत्वावर, काय दिवस आले शिवसेनेवरती. काय म्हणत असतील ते बाळासाहेब ठाकरे स्वर्गात बसून. आम्ही स्वतः बाळासाहेब ठाकरेंच्या सहवासात काही दिवस काम केलेलं आहे. शिवसेनामध्ये भवनमध्ये महाराष्ट्र वाहतूक सेनेचं काम केलेलं आहे. परंतु ही शिवसेना आमची नव्हती, ही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत किंवा सुषमा अंधारे यांची जी शिवसेना आहे ती हिंदूंना मान्य नाही, ती मराठी माणसांना मान्य नाही. अहो याने मतासाठी तर मध्ये मुस्लिमांच्या आता दाड्या कुरवाळत बसले होते, गोलटोप्या घालून फिरत होते. आणि मुस्लिमांमुळं ही आता जी आबरू वाचली त्यांची लोकसभेला किंवा आता ती मुस्लिम समाजामुळं वाचलेली आहे. आणि ही शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना नाही, आणि म्हणूनच तिचे 3-13 वाजले आणि एकनाथ शिंदे त्यातून वेगळे झाले. आता हा विषय पुन्हा आपण मूळ विषयावरती, या ज्या सुषमा अंधारे आहेत, या ज्या तृप्ती देसाई आहेत, या ज्या किंवा आता ती दुसरी कोण वानखडे कोणीतरी, या महिला, अशा अनेक महिला अशा वेळी एखादा विषय आला की आगीत तेल ओतण्याचं काम ते करतात. आम्ही त्यांना दोष देत नाही. खरोखर आसाराम बापूच्या वेळीस किंवा तो रामरवून ती कोण मायक, हे खरोखर यांनी जनतेला मूर्ख बनवलं. सेवेकर यांचं त्यांनी घात केला. परंतु हा जो या महिलेनी जो आरोप केलेला हा बिनबुडाचा केलेला आहे. तिथं आता म्हणते त्या करुणा मुंडेला मी घेऊन त्या परळीला जाईल आणि तिथे धनंजय मुंडेंच्या विरोधात हे आवाज उठेल. तो त्यांनी निश्चित करावा. त्या अशा ज्या दमान्यांनी जो मार्ग किंवा जो प्रयत्न केला हा भ्रष्टाचार, ही गुंडगिरी काढण्याचा, अशी कामं ही महिला करणार नाही. कारण तिला फक्त स्वस्त पब्लिसिटी पाहिजे. एखाद्या धर्मावरती, हिंदू धर्मातील साधू संतांवर बोट ठेवलं की मग लिंबरांडू पत्रकार, जे पाळीव पत्रकार, एचएमई पत्रकार, हे भाड्याने ठेवलेले पत्रकार, जे भुंकणारे पत्रकार आहेत, ते ताबडतोब हे दांडकं घेऊन त्या ठिकाणी आपली इज्जत गहाण ठेवायला जातात, आपली TRP वाढवायला जातात आणि अशा पत्रकार परिषदा घेतात. आणि मग त्यातून अशा महिलांचा उदय होतो आणि मग ते अशा प्रकारे हिंदू धर्मावरती, हिंदू साधू संतांवरती आरोप करतात. तर आज याविषयी आम्ही इतकंच बोलू इच्छितो की जर पुरावे असतील तर त्या महिलेने ताबडतोब कोर्टात, पोलीस स्टेशनला द्यावेत. अन्यथा नाक घासत त्या ठिकाणी सेवेकरांच्या त्या ठिकाणी जाऊन माफी मागावी आणि हिंदू धर्मांचा हा जो अपमान सुरू आहे तो थांबवावा. कारण अशा जे आता तो वाल्मिकारांना मी सांगितलं, कर्नाटकला गेला, उज्जैनला गेला, त्या ठिकाणी अक्कलकोटला गेला, स्वामी समर्थ मठात गेला. मग आता त्या सगळ्या जिथे जिथे गेला त्यांच्यावर तुम्ही दावे दाखल करणार आहात, त्यांना चौकशीला बोलवणार आहात. आणि मग अशा प्रकारे मित्रांनो हे काहीतरी एक भरकटवण्याचा जो मेन उद्देश आहे
त्याच्यापासून लोकांना दूर करण्याचं काम या अशा महिला करतात. तर आम्ही अशा महिलांचा निषेधच करतो. बिनपुराव्याचे जे अशा प्रकारे केवळ आणि केवळ पब्लिसिटीसाठी स्टंट करतात, यांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. आणि महाराष्ट्रात आज सध्या या विधानसभेनंतर जे राजकारण सुरू आहे, जो महाराष्ट्राचा ऱ्हास आपण झालेला पाहतो. आणि शासन काही झालं तरी या गुंडांचा, यांच्या आकांचा राजीनामा घेणार नाही, या अट्टहासाला पेटलेला आहे. मित्रांनो, आता महाराष्ट्राचं राजकारण पुढील काळात कशा प्रकारे होणार आहे हे आपण पाहतो आहोत. आणि तुर्त इतकेच. धन्यवाद. नवमहाराष्ट्रासाठी अरुण आंधळे पाटील.